तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मस्त मजेत ना? तर मित्रांनो हे बघा, सकाळचं वातावरण मस्त कडक ऊन पडलं. तर 2-4 दिवसापासून मस्त उघडले, पाऊस चालू होता. वाळले आणि त्याच्यात इकडे आपली मका सोंगायला सुरुवात केली आहे बघा. हे आता दिले म्हणजे असं निम्मं खुडलं आणि त्यांनी थोडंसं चारेवर देईल, त्याच्यामुळे त्यांनी थोडीशी कापून नेली. हे बघा, मका आता बिट्या पूर्ण वाळल्या ना, त्याच्यामुळे सोंगायला सुरुवात केली आहे बघा. इकडं गंज दिसत असतील हे बघा. अशी निम्म्यापर्यंत खुडून घेतल्या बिट्ट्या. मग आता कापून घ्यायचं आणि आता आपण सकाळी कुठं निघाली माहिती का? तर फुलं आपली ते गणपतीचे वगैरे समोरचे फुलं दिसतात ती खराब झाली. मग आता त्याच्यातले जे ड्रीप आहे नळ्या काढून घ्यायचे आहे बघा. असे नळे आहे ते काढून घ्यायचे आहे आणि ते पण आता रोटरी मारून द्यायचे. त्याच्यात पण कांदा लावायचे, याच्यात कांदा लावायचा आहे आणि त्याच्यात कांदा लावायचा आहे. मग दोन्ही संघच तयार करण्यासाठी ते खराब झालं आता, त्याच्यामुळे ते नळ्या काढून घेतो सकाळी वाजता. दुपार लय ऊन लागते बघा, आत्ताच किती ऊन पडलं. ती कालच येणार होती मका खोडायला, काय आली नाही ती. काल संध्याकाळी आली ती. या बघा, असे फुलं खराब झाली काळे, त्याच्यामुळे ते सगळे खराब झाले. म्हणजे नळ्या काढून घ्यायच्या, याला रोटरी मारायची ना. त्यामुळे आता ईद नळ्या अशा बुजून जायले पूर्ण. ती एक काढायची पुन्हा. या बघा अशी आता याच्यात बघा किती पॅक गुतली. ती आता एक झाड काढायचं असं आणि त्याच्यातून नळी काढायची. चला नळ्या काढून घेतो, मग भेटतो. ते इकडे बघा मित्रांनो, आता इकडे निम्मी मका सोंगायची झाली. इकडे ते आता चारा बांधून घेऊन राहिली. आपण फुलं तोडत होते, एवढं तोडून टाकलं. चारा वगैरे बांधायला झाला. मग आता जे आपले कणीस बिटे आहे ते सगळं ट्रॉलीत गोळा करून घेऊ, कारण की पाऊस जर आला तर खराब होईल. त्याच्यापेक्षा मग भरून आणि दुसरीकडे टाकून घेऊ. मग आता ते बिट्या भरून टाकता येत ट्रॉलीत. सहा हे बघा, आपली मका निम्मी झाली आहे, अजून निम्मी राहिली. किती भरली बघू. या बघा, एक ट्रॉली भरून ठेवली त्यांनी. दिवसभर सोंगत होती, चारा काय बांधला नाही, फक्त सोंगून ट्रॉली भरून दिली. हे बघा इकडं एवढी भरली, एवढ्या ह्याच्यात अजून निम्मी बाकी. तर दिवस बोलला ते उद्या परवा सोंगतील पुन्हा तेवढी. इकडं त्यांना चारा बांधून ठेवला. एवढी मका निघाली, एवढ्या ह्याच्यात एक भरली, अजून अर्धी राहिली, ती उद्या भरायची. अजून चारा हिरवाच आहे, पण मका वाळली होती.